55 खासदार, विरोधी पक्षाचा नेता होऊ शकत नाही त्यांचा. आणि या हालतीमध्ये म्हणले की आम्ही प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदीला होऊ देणार नाही. आणि त्याच्यामुळं तुम्हाला माझी आग्रहाची विनंती आहे की कोणाच्या अफवेला बळी पडू नका. मी लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. मी पैठणला जाऊन आलो 2 दिवस, मी शिल्लोडला जाऊन आलो. अब्दुल सत्तार साहेबांनी मी आज भोकरदन तालुक्याच्या दौऱ्यावर आहे. संध्याकाळी आमच्या सभा आहे, शिल्लोडला सभा ठरल्या आमच्या. आम्ही सगळीकडे जाऊन आलो, लोकांच्या बागण्याहून, लोकांच्या बोलण्याहून आणि लोकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं असं वाटतं की कोणत्याही भविष्यकाळाला विचारायची गरज नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ आहे. या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी होणार. कोणाकोणाला वाटतं नरेंद्र मोदी प्रधानमंत्री व्हायचा? वर हात करा बरं एकदा. आता प्रश्न राहिला माझा ना अब्दुल सत्तार साहेबांना. अब्दुल सत्तार साहब, मैं तुम्हारा साला हूँ यार, क्यों बार बार मेरे पे शक करते हो? साले पे शक कर सकते 1 बार 2 बार, छोड़ो ना. तुम भी जानते दुश्मनी कब रखना, मैं भी जानता दोस्ती कब करना. अपनी कोई दुश्मनी है क्या? सोडा सगळ्या गोष्टी. अब्दुल सत्तार साहेबांनी बसलो, मी त्यांना सांगितलं की दुनिया इकडच्या तिकडं होईल. आज आपल्याला दोन्ही पक्षांना सांगितलं की लोकसभेत आणि विधानसभेत, लोकसभेत सत्तार साहेब मला पाठिंबा देणार, विधानसभेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीमागे उभं राहणार. मी कालपासून पाहू राहिलो तुमच्याकडे. सारे इनको समजाओ. अरे होत असतं राजकारणात, कोण कोणासंग कुठे जात असतं, कधी जातं सोडा यार. आपण तर शेजारी आहे. भोकरदनला पाणी पडत तर शिल्लोडे छत्र्या घेऊन फिरते. हे खरं आहे का खोटं आहे मला सांगा? आपण एकच आहे. राजकीय परिस्थिती असती, बदलती नाही. त्याच्यामुळं तुम्हाला माझी सगळ्याला एकच शेवटची विनंती आहे की जा गावात आम्ही येऊ, आम्ही नाही येऊ, आपलं गाव सांभाळा, आपलं बूथ पक्क करा, मीटिंग घ्या गावागावात. या लोकसभा मतदारसंघात एकही तालुका असा नाही आहे की ज्या गावात भाजपचा कार्यकर्ता नाही आहे आणि जिंकला पाहिजे. पण जर का दुर्दैवानं काही दगा फटका झाला रे, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.